नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मागेल त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते. भरपूर शेतकऱ्यांनी पेमेंट सुद्धा केलेले आहेत. आता काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. आता हे वेंडर सिलेक्शन कशा पद्धतीने करायचं, कशी कंपनी निवडायची आहे, या व्हिडिओमध्ये आपण A to Z प्रोसेस पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, वेंडर सिलेक्शन करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. mahadiscom.in/solar या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला वरती बेनिफिशियरी सर्व्हिसेस हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरचा ऑप्शन आहे ऍप्लिकेशन करंट स्टेटस. ऍप्लिकेशन करंट स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर इथे नवीन जे काही साईट आहे ती ओपन होईल. इथे आपल्याला बेनिफिशियरी ID विचारला जाईल. म्हणजे जो काही MK नंबर आहे, MK हा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो टाकून सर्च करायचा आहे. जसं तुम्ही सर्च कराल तर इथे पाहू शकता बेनिफिशियरी ID, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे तुमचं, तुमचं नाव, तुमचा आधार कार्ड नंबरचे डिजिट, मोबाईल नंबरचे डिजिट, ऍप्लिकेशन तुम्ही कधी केलेलं आहे ती तारीख आणि करंट स्टेटस दिसेल. आता जर इथे पाहिलं तर करंट स्टेटस आहे पेमेंट रिसीव्ह झालेलं आहे, पेमेंट रिसीव्ड आलेलं आहे. आणि खाली बेनिफिशियरी कॅटेगरी आहे आणि पंप कॅपॅसिटी किती आहे ते. आणि खाली ऑप्शन आलेला दिसेल सर्च वेंडर. सर्च वेंडर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हा जो ऑप्शन आहे तो भरपूर जणांना आला आहे. काही जणांना आला नसेल तर थोड्या दिवसाने तुम्हाला सुद्धा येईल. खाली तुम्हाला वेंडर असाइन असा एक ऑप्शन दिसेल. वेंडर असाइनच्या पुढे इथे तुम्हाला सर्व जे काही कंपन्या आहेत वेंडर तुम्हाला दिसतील. आता जो कोणकोणत्या कंपन्या आहेत या कंपन्या तुम्ही गुगल सर्च करू शकता किंवा त्याची माहिती PM कुसुमच्या साईटवरून प्रत्येक वेंडरची माहिती, प्रत्येक कंपनीची माहिती तुम्ही घेऊ शकता. या प्रत्येक कंपनी कशी आहे, काय आहे याचं रिव्ह्यू तुम्ही चेक करू शकता, गुगल सर्च करू शकता आणि त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जी कंपनी तुम्ही सिलेक्ट कराल तर ती कंपनी कोणत्या तालुक्यामध्ये किती वेळा निवडली गेलेली आहे, डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये निवडली गेलेली आहे ते दाखवलं जाईल. आता 00 दाखवतंय म्हणजे हे कोणीही कंपनी आतापर्यंत निवडलेल्या नाहीत, कारण हे आत्ता नवीन वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे. तर जी कंपनी तुम्हाला चांगली वाटते, ज्या कंपनीचा तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल, ती कंपनी इथे तुम्ही सिलेक्ट करा तुमच्या पद्धतीने आणि खाली असाइनचा ऑप्शन दिसेल. या असाइन बटनावरती क्लिक करा. असाइन ऑप्शनवरती या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल असं सांगितलंय आणि ओके करायचं आहे. तर इथे पाहू शकता OTP सेंड झालेला आहे मोबाईलवरती. जो OTP सेंड झालेला आहे तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तर इथे OTP आपण टाकून घेऊयात. OTP टाकून व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपलं वेंडर सिलेक्शन जे आहे ते सक्सेसफुली होणार आहे. ओके करायचंय. OTP व्हेरीफाईड झालाय. आता आपलं इथे पाहू शकता वेंडर जी काही असाइन आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. वेंडर सिलेक्शन आता कंप्लीट झालेलं आहे. आता याचं जे काही पुन्हा एकदा आपण स्टेटस चेक करून पाहूयात. बेनिफिशियरी ID पुन्हा एकदा इथे टाकायचा आहे आणि पुढे सर्च बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता करंट स्टेटस जे आहे ते बदललेलं आहे. वेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ड म्हणजेच आता वेंडरची इन्फॉर्मेशन आता महाडिस्कॉमकडे, महावितरणकडे गेलेली आहे. इथे मराठीमध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीने येईल. वरती तुम्ही मराठीमध्ये सुद्धा करू शकता. पुरवठादाराची निवड केली आहे असं तुमचं झालेलं आहे, म्हणजे वेंडर सिलेक्शन कंप्लीट झालं. अशा पद्धतीने तुम्ही वेंडर सिलेक्शन करू शकता. यापुढील जर काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांना शेअर करा.